रात्री 12:30 वाजता श्रीनगर एअरपोर्टवरती महाराष्ट्रातले पर्यटक आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने एक विशेष विमानाची व्यवस्था जी करण्यात आली आहे। आपण इथं पाहू शकतो हे पर्यटक आहेत, गेले काही दिवस जम्मू काश्मीरमध्ये होते, मात्र आता त्यांना मुंबईला जाण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपण समोर पाहतो अनेक पर्यटक जे आहेत ते निघाले। आपण किती दिवस होतात काश्मीरमध्ये आणि आता आम्ही मागच्या शनिवारी आलो होतो आणि काल पहलगाममध्ये होतो आणि जशी न्यूज आम्हाला कळली आम्ही लगेच रिटर्न मागे फिरलो। पण मागे फिरताना आम्हाला खूप त्रास झाला कारण आमचं हॉटेल बुकिंग वगैरे नव्हतं, त्यामुळे आणि जशी ही न्यूज आमच्या घरच्यांना कुटुंबियांना कळली सगळेजण खूप पॅनिक झाले, सगळे टेन्शनमध्ये आले आणि आम्हाला कंटिन्युअसली कॉल यायला सुरू झाले आणि आम्हाला पण क्लॅरिटी नव्हती की आमचं आता पुढे फ्युचर म्हणजे काय होणार, कोण आम्हाला घेऊन जाणार। येस तर आपण बघतो इतर अनेक प्रवासी त्यांच्याशी आपण बोलूया। तुम्ही देखील चाललेला किती दिवस अडकले होतात? हो, म्हणजे आम्ही दोघं सोबतच होतो आणि शाळेतला मित्र होता आमचा, आम्ही सगळं एकत्रच अडकलो होतो। चालेल, तुम्ही काय सांगाल? सर, मी हे सांगेल की जी घटना झाली ती खूप दुःखद घटना होती आणि आम्ही त्यामुळे खूप पॅनिक झालो होतो। आमचे पूर्ण फॅमिली तिकडे महाराष्ट्रात खूप टेन्शनमध्ये आली होती, तरी शिंदे साहेबाच्या वतीने आम्ही ऑन टाईम महाराष्ट्रात पोहोचतोय, त्यामुळे मी शिंदे साहेब आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्या खूप खूप आभार आहे। थँक्यू, जय महाराष्ट्र। आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे विशेष विमानाची व्यवस्था केली आहे त्यामुळे हे पर्यटक आता सुखरूपपणे मुंबईला लवकरच पोहोचणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर।